नोटबंदीच्या निर्णयानंतर संपूर्ण जुना पैसा बँकांमध्ये परत येईल असं विधान केंद्रीय महसूल खात्यातल्या एका सचिवांनी केलं होतं। याच विधानाचा दाखला देऊन काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी नोटबंदीच्या उद्देशावरती काल राज्यसभेत प्रश्न उभे केले। जर नोटबंदी निर्णयानंतर काळा पैसा चलनातून बाद होणार होता तर मग सगळा पैसा बँकेत कसा येईल आणि आलाच तर या निर्णयानं काय साध्य होईल असा सवाल आझाद यांनी विचारला। यावरती जेटलींनी एखादा मुद्दा उपस्थित करण्याऐवजी विरोधकांना सविस्तर चर्चेची तयारी ठेवावी असं उत्तर दिलं। गैरकारभाराच्या संशयातून देशातल्या जवळपास 50हून अधिक बँकांमागे देखील आता चौकशीचा ससेमिरा लागणार आहे। यात ज्या बँकांमधून सर्वाधिक पैसे बदलले गेले त्या बँका चौकशीच्या अग्रभागी आहेत। त्यामुळे अद्याप उजेडात न आलेल्या अनेक धनिकांचं नाव पुढे येण्याची चिन्ह आहेत। ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाकडून ही चौकशी सुरू आहे। ईडीच्या टीमनं अनेक बँकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावलेले आहेत। मात्र चौकशी दरम्यान बँकेच्या दैनंदिन कामात अडथळा येणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना ईडीला दिल्या गेल्या आहेत। नोटबंदीनंतर सर्वांना व्याजदरात कपात होण्याची आशा होती। मात्र रिझर्व्ह बँकेनं जाहीर झालेल्या पतधोरणात व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे तुमच्या कर्जाचा हप्ता जेवढा होता तेवढाच राहणार आहे। उलट विकास दर घटण्याची आशा व्यक्त केली गेलेली आहे। तसंच आगामी काळात महागाईचे देखील संकेत देण्यात आले।